ही गव्हाच्या पिठाची पुरी आहे. तर अशी एकदम मस्त कमी तेलकट मस्त अशी फुगलेली पुरी. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आज आपण बनवलेले आहे एकदम अशी दाटसर लच्छेदार आपण बासुंदी बनवलेली आहे. एकदम झटपट बनण्यासाठी ट्रिक वापरलेली आहे. तर साधी सोपी रेसिपी आहे. झटपट 15 ते 20 मिनिटामध्ये आपले ही थाळी तयार होते. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा. नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. चिटकू नये म्हणून पाणी टाकायचे. कढईला दूध चिटकू नये म्हणून थोडं पाणी घातले 2 चमचे. आणि आता फुल फॅट अर्धा लिटर दूध ठेवायचे तापायला. आपण झटपट बनवणार आहोत बासुंदी. त्यामध्ये घालायच्या 7-8 केशर काड्या. ह्याला साई न येऊन देता सारखं हलवत राहायचं आपल्याला. तर दुधाला छान उकळी आलेली आहे. आपल्याला 5 मिनिट असंच उकळून घ्यायचं आहे. म्हणजे दुसऱ्या गॅसवर ठेवायचं आपल्याला. आता केशरमुळे लगेच कलर चेंज झालेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, लवकर पटकन होईल अशी बनवायची. तर आता ह्याला दुसऱ्या गॅसवर घ्यायचे. दुसरी कढई ठेवली. त्यामध्ये आपल्याला तूप घालायचे अर्धा चमचा. वितळलेलं आहे त्यामध्ये 100 ग्रॅम खवा घालायचा आहे. त्याला परतून घेऊनच आपल्याला बासुंदीमध्ये मिक्स करायचे. परतून घेतला ना म्हणजे छान टेस्ट येते बासुंदीला. जर गडबडीच्या वेळेला तुम्हाला बासुंदी बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवायची, किंवा मग दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करायची. तर खवा छान परतलेला आहे. त्यामध्येच आपल्याला साखर घालायची. 4 चमचे वापरलेले, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. घालायची बासुंदीमध्ये एवढीच वापरायची. म्हणजे काय होतं ना, मिक्स व्हायला सोपं जातं बासुंदीमध्ये. छान विरू द्यायची साखर. साखर विरलेली आपल्याला आता दुधामध्ये मिक्स करायची लगेच. तर आपण परतून घेतलेला खवा दुधामध्ये घालायचा. छान मिक्स करायचे. झटपट अशी बासुंदी तयार होते. कधी कधी काय होतं, पाहुणे आले तर आपल्याकडे वेळ नसतो, तर अशा प्रकारे बनवू शकता. गुढीपाडवा म्हणलं की आपल्याला श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी असेच मेनू आपले ठरलेले असतात. तर आता आपली बासुंदी मस्त अशी दाटसर झालेली बघू शकता. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे. काजू, बदाम, पिस्ते नाही घातले तरी चालतील. आणि हे वेलची पूड.
बघू शकता 10 मिनिटांमध्ये आपली बासुंदी तयार झालेली आहे. तर गॅस करायचा आहे बंद. साखर ऑलरेडी आपण खव्यामध्ये टाकलेली आहे आणि बासुंदी कमी गोडच छान लागते. तर गॅस बंद करायचा आहे. काय सुरेख झाली, मस्त सुवास येते. तर बघू शकता आपली लच्छेदार मस्त अशी बासुंदी क्या बात आहे. 10 मिनिटांमध्ये तयार झाली. मस्त झाली. क्या बात आहे. आपण सर्व ड्रायफ्रूट्स टाकलेत, पण थोडेसे गार्निशिंगसाठी पिस्ते. तर आता आपली ही बासुंदी तयार झालेली आहे. पुरी बनवण्यासाठी हे घेतलेले 2 कप गव्हाचं पीठ आणि पाऊण कप रवा. रव्यामुळे काय होतं, पुरी तेलकट बनत नाही. गव्हाचं पीठ आणि हा रवा, त्यामध्ये घालायचे पाव चमचा मीठ आणि ह्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. तर थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे. आपण पाडवा स्पेशल छान घट्ट मळून घेतलं. ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी असंच रेस्टला ठेवायचे, म्हणजे रवा छान फुलतो. तर 15 मिनिट झालेले, पीठ छान मुरलेले. थोडंसं तेल टाकून मऊ करून घ्यायचं. तर हे पीठ बाउलमध्ये काढून घेतले. त्या गोळ्या बनवायच्या आपल्याला ज्या छोट्या मोठ्या आकारात पुऱ्या बनवायच्या तशा असे गोळ्या बनवून घेतल्या, म्हणजे काय होतं, पटपट होतात. तर अशाच प्रकारे सर्व आपल्याला जेवढ्या पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढे गोळ्या बनवून घ्यायचे. तर हे आता उंडे बनवून झाले. तर आपल्याला पुरे लाटून घ्यायचे. थोडंसं तेल लावून घ्यायचं. पुरी बनवताना काय होतं, तळताना खूप तेलकट होते किंवा लगेच मऊ पडते. तरी अशा पद्धतीने बनवले तर 1 तास तरी व्यवस्थित चांगली राहते. तर जास्त पातळही नाही आणि जाडही नाही लाटायची. अशा प्रकारे लाटून घ्यायचे. तेल तापलेले पुऱ्या लाटून घेतल्यात. आता आपल्याला वरवर लाटायचं.
बघू शकता मस्त टम्म फुगत आहे आणि बिलकुल तेलकट नाही. तर आता पटापट आपल्याला अशा तळून घ्यायच्या. पुरी तळताना भरपूर तेल टाकायचं कढईमध्ये, म्हणजे छान फुगते पुरी. आणि तेल जास्त कडकही नाही तापवायचं आणि कमी पण नाही, असं मीडियम असायला हवं आहे. तर अशा प्रकारे तळून घ्यायच्यात सर्व. तर अशा प्रकारे आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत. मस्त आपल्या ह्या पुऱ्या आणि लच्छेदार बासुंदी अशी मस्त तयार झालेली आहे. मस्त अशी फुगलेली पुरी. तर आपल्या ह्या गव्हाच्या पुरी आणि बासुंदी तयार झालेली आहे. बघू शकता मस्त अशी झटपट होणारी बासुंदी कशी झटपट करायची त्याची ट्रिक सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुमच्या इकडे पाडव्याला काय बनवत असतात हे सुद्धा मला कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा. मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.